अवघ्या काही दिवसात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर त्यासाठी तयारीला लागूया आणि करूया ह्या तळणीचे मोदक. त्यासाठी आपल्याला लागणारे 2 कप नारळाचा चव, 1 कप गूळ, सोबतच पारीसाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी रवा, त्याच्यामध्ये 3 मोठे चमचे कडकडीत तुपाचं मोहन, चिमूटभर मीठ घालून कोमट पाण्याने पीठ मळून घ्या. अर्धा कप कोमट पाणी वापरले मी. दुसरीकडे सारण करण्यासाठी तुपामध्ये सर्वात अगोदर नारळाचा चव 1 ते 2 मिनटं परतून घ्या. नंतर ते काढून त्याच्यामध्ये गूळ घालून गूळ वितळून घ्या आणि परतल्याला खोबरं घालून घेऊया. तेही छान परतून घेऊया. नंतर वेलचीची पूड आणि भाजलेली खसखस घालून तयार आहे सारण. सारण थोडंसं गार होऊ द्या. आता पारी लाटून घेऊया. त्याच्यामध्ये छान सारण भरून घेऊया आणि ह्या पद्धतीने कळ्या पाडून ह्या मोदकाला छान आकार देऊया आणि ह्याचं तोंड बंद करून घेऊया. दुसरीकडे तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मोदक सोडूया आणि मंद आचेवर छान असे खमंग सोनेरी रंगाचे होसपर्यंत तळून घेऊया.